नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। नाराजीला केराची टोपली दाखवल्यानं नारायण राणे नवा पक्ष काढण्याच्या तयारीत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, आज मोठ्या निर्णयाचे संकेत। बॉडी बिल्डर सुहास खामकरची नोकरीशी गद्दारी, पनवेलमध्ये नायब तहसीलदार म्हणून 50,000ची लाच घेताना अटक, खामकरनं आरोप फेटाळले। मध्य प्रदेशात ग्वाल्हेर खंडपीठातील महिला जजचा वरिष्ठ जजवर बलात्काराचा आरोप, मुख्य न्यायाधीशांनी तक्रार न ऐकल्यानं राजीनामा देण्याची वेळ। आता बातम्या विस्तारानं। पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांवर नाराज असलेले राणे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण 2 आठवडे उलटून गेल्यानंतरही राणेंच्या राजीनाम्यावर आणि नाराजीवर काँग्रेसनं दुर्लक्ष केल्यानं आता राणे नवा पक्ष स्थापण्याच्या मार्गावर आहेत। याबद्दल राणे आज घोषणा करू शकतात। राणेंचे चिरंजीव नितेश राणे स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय आहेत। यात संघटनेचं रूपांतर राणे पक्षात करतील अशी ही चर्चा आहे। ठाण्यामध्ये रात्री उशिरा कामावरून येत असताना स्वप्नालीला रिक्षेचा प्रवास करणं जीवावर बेतलं। ऑफिसमधली कामं आटोपल्यानंतर स्वप्नालीनं कोलशेतच्या दिशेनं जाण्यासाठी कापूरबावडी नाक्यावरून रिक्षा पकडली, मात्र रिक्षा कोलशेतच्या दिशेनं न जाता भिवंडीच्या दिशेनं जात असल्याचं स्वप्नालीच्या लक्षात आलं। यानंतर भेदरलेल्या स्वप्नालीनं चालत्या रिक्षेतून उडी मारली। स्थानिक नगरसेविका उषा भोईर यावेळी त्याच मार्गानं जात होत्या। त्यांनी तातडीनं तिला रुग्णालयात दाखल केलं। सध्या ज्युपिटर रुग्णालयात स्वप्नालीवर उपचार सुरू असून तो रिक्षाचालक मात्र फरार आहे। मुंबई पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारस्करांवरील बलात्काराच्या गुन्ह्याला नवबळण मिळालं। पारस्करांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या मॉडेलचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी या केसमधून माघार घेतली आहे। संबंधित मॉडेलनं सुनील पारस्करांवर व्यक्तिद्वेषातून गुन्हा दाखल केल्याचं वकिलांनी म्हटलंय। त्याचबरोबर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा अट्टहास केल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे। सलग 7व्या दिवशी माळीणमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे। या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 134 वर जाऊन पोहोचलाय। गेल्या 6 दिवसात माळीणच्या पूर्वेकडे असणारी घरं ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आली आहे, पण अजूनही निम्म्याहून अधिक भाग ढिगाऱ्याखालीच असल्याचं बोललं जात आहे। शरीर सौष्ठवपटू आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकरला 50,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। सातबाराच्या उतार्यात नाव टाकण्यासाठी सुहास खामकर आणि त्याच्या साथीदारानं लाच मागितली होती। संबंधित व्यक्तीनं याची लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून सुहास खामकर आणि त्याच्या साथीदाराला रंगेहात अटक करण्यात आली। दरम्यान खामकरनं त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत। ग्वाल्हेरच्या एका महिला न्यायाधीशानं मध्य प्रदेश उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशावर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय। ही महिला मध्य प्रदेश उच्च न्यायालयातल्या ग्वाल्हेर खंडपीठात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे, तर आरोपी न्यायाधीश देखील ग्वाल्हेर खंडपीठातच काम करतात। महिला न्यायाधीशांनी आता आपली तक्रार सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। शिवाय आपल्या सततच्या लैंगिक शोषणाला कंटाळून पीडित महिला न्यायाधीशांनी पदाचा राजीनामाही दिलाय।